वापरतात म्हणे. हो म्हणजे शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार. अरे शिवसेनेला विचारा की रताळं वरती उगवतं का खाली उगवतं. असली भाषा मंत्र्याच्या तोंडामध्ये शोभते काय. पण बरोबर आहे, सरळ जाऊन रताळं दिसणार. तर राजीव गांधीचे बूट पॉलिश करताना वर पाहिल्यावर दुसरं काय दिसणार. असली ही नालायक माणसं शिवसेनेला धमक्या देतात. हे ध्यानात घेत नाही की आज काँग्रेसला 40 वर्ष झाली. काँग्रेसला 40 वर्ष झाली म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या वयाला 65 झाली. आणि हे आता दादागिरी करायला लागले. दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही, तो आमचा धंदा आहे. त्याला तुम्ही हात घालू नका. आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालू, मग बोंबलू नका. तुम्ही सरळ वागायचं, आम्ही सरळ वागू. तुम्ही आम्हाला नमस्कार करा, आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार घालू. पण तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही कारे म्हणणारे आमची अवलाद नाही, कानाखाली आवाज काढू धरून. जर कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास देईल त्याने ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हॉल म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे. समजलं काय साहेब. जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल, बॉडी तिकडेच राहील. तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठू नका. आता काय मंडळी पोलिसावर फार तापतात आमची शिवसेनेची. पण खरं सांगू का, पोलिस हा अत्यंत चांगला माणूस आहे, राष्ट्रपती पदक देण्याच्या लायक आहे. कारण मी सुद्धा पांडू हवालदार होतो आणि पांडू हवालदार एका पोलीस कमिशनरने बंद केला होता. मी विचारलं काय साहेब काय नोटीस काय दिली. तर म्हणजे पोलिसावर ही केळेवाली पोलिसावर कशी काय प्रेम करते. कमाल झाली. आता पोलिसावर केळेवाली नाही प्रेम करणार तर मग काय श्रीदेवी प्रेम करणार काय. पोलिसांचा अवतार बघा हो, त्यांची थोबडी तरी बघा, त्यांचा कपडा बघा, तेली बघा, पण ते नाही. पण त्यांचा बिचारला काय दोष. सकाळपासून रोज मिटिंग चालू. आमची संपली ही काँग्रेसवाल्याची, काँग्रेसवाल्याची संपली की बीजेपीची, सारख्या मिटिंग चालू. सकाळी जो बाहेर पडतो तो बायकोला कधी भेटतो परमेश्वर जाणे. इतके त्यांचे हाल वास्तविक. इतर राष्ट्रामध्ये पोलिसांना सगळ्यात जास्त पगार आहे. ज्या राष्ट्राचा पोलीस कणखर आहे ते राष्ट्र मजबूत, ज्या राष्ट्राचा पोलीस ढिला ते राष्ट्र ढिलं. हे पोलीस आहेत. जर 4 दरोडेखोर आले तर 50 पोलिसांना कापून काढतील. बघा बसा बसा फूक मारल्याबरोबर गाडीत जाऊन बसतात. असं होणार तुम्ही भेऊ नका मित्र. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. ज्या दिवशी शिवसेनेचा भगवा झेंडा असेंब्ली हॉलवर फडकेल त्या दिवशी तुमचा ड्रेस पण बदलेल. असला घाणेरडा ड्रेस आम्ही ठेवणार नाही. अरे भगवा फेटा बांधू असा रुबाब मध्ये आणि तुपात घ्या. तुपाशिवाय काय खायचं. पोलीस कसा मजबूत असला पाहिजे. अहो तो आपला संरक्षक आहे, त्याच्या अंगात ताकद नको. तेव्हा तुम्ही आमच्या बिचारे काय त्यांचा इलाज नाही हो. कोणतरी आमदार तक्रार करतो ह्याला पकडा आणि ते पकडायला येतात. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलेली कुठली गोष्ट पकडायची नाही विचार न करता. उद्या तुम्हाला काय म्हणतील पकडा, तुम्ही पकडाल काय. काय बाबा आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत. अरे पण काही पकडायचंय काय. बघायचं नाही की बाबा हे शेण आहे का हे कमाल झाली यार. तेव्हा माझ्या शिवसैनिकाला मारू नका, त्याला त्रास देऊ नका. जर पोलीस स्टेशनने शिवसैनिकांना फटके मारले तर प्रत्येक एका फटक्याची 100 फटक्यांनी वसुली करू हे ध्यानात ठेवा. आम्ही विसरणारी मंडळी नाहीये. तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जा. काँग्रेसवाल्यानं तुमचे वय संपत आलंय, अर्धी लाकडं मसनात गेलेत. तेव्हा म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं वागावं, मस्ती करू नये, फार तर चावटपणा करा. रत्नाबा कुंभार करतो तसा. दुसरी गोष्ट की या सरकारने तुमच्यामध्ये 40 वर्षात काय केलं माहिती आहे का. एक शब्द टाकला आणि त्याच्यावर तुम्ही गप्प बसला. कमाल आहे. आपण केवढे निर्बुद्ध आहे. लगेच त्यांनी सांगितलं कुठला शब्द. सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव. माहिती आहे का ही शिकलेली मंडळी बसली आहेत. कुठल्याही शब्दकोशामध्ये हा शब्द नाहीये. मराठीच्या नाहीच नाही, इंग्लिशमध्ये कुठे असणार. सर्व धर्म समभाव हा कुठल्याही शब्दकोशामध्ये शब्द नाही. कुठल्याही संतांनी हा शब्द वापरला नाही. तुकारामाने नाही, ज्ञानेश्वराने नाही.
चोखा मिळेल नाही, नामदेवाला नाही, कुणीही नाही. सर्व धर्म समभावाचा अर्थ काय की तुमचं नाव गोपाळराव, वडिलाचं नाव सर्व धर्म समभाव. म्हणजे काय अख्खा गाव तुम्हाला काय म्हणायला, अख्खा गाव आईला नाही त्रास होणार आपल्या. सर्व धर्म समभाव. अब याच्यामुळे गंमत झाली. 3 मित्र होते, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन, एका बिल्डिंग मध्ये राहायला मुंबईमध्ये. जो आणि सचिवालयात कामाला. रोज 3 जण बरोबर जायचे बसने आणि बरोबर यायचे बसने. त्यांच्या डोक्यात एक विचार आला, तिघात मिळून आपण एक फटफटी घेतली तर. बोले अरे यार फर्स्ट क्लास, व्हेरी गुड आयडिया. तिघांनी पैसे काढले आणि एक फटफटी घेतली, नवी कोरी शोकेस मधून बाहेर काढली. येता येता पहिलं मारुतीचं मंदिर लागलं तर हिंदूला साहजिक वाटलं यार नवी फटफटी आहे, जरा देवळात जाऊन सिंदूर लावून आणतो. तो देवळात गेला घेऊन. त्याला म्हटलं तुम्ही चला ना. हम नाही असं, देव तुम्हाला देव आहे ना. सर्व धर्म समभाव. आपण कुठे पण जातो पण दुसरा माणूस आपल्याकडे येत नाही कधी, कारण तो खरा सर्व धर्म समभाव पाळतो. तो आला नाही, एकदाच गेला आतमध्ये, नारळ घेतला, कुठे फोडायचा कुठे म्हणून हँडलवर आपटला, हेडलाईट फुटला. फटफटीला सिंदूर लावला, फटफटी बाहेर आणली, दोघे बाहेर उभे होते. फटफट अरे यार रे माधू, इसका वो हेडलाइट किधर है? काय नारळ आपटला, तुमको शरम नाही झाला एक नया फटफटीला. हे भांडू नका, भांडायचं नाही. सर्व धर्म समभाव. लगेच 3 जण पुढे गेले. पुढे आलं चर्च. क्रिश्चियन मला अभी मैं जाता हूं, फादर को दिखा के लाता हूं. बोले जा जा. तो गेला आतमध्ये, मेणबत्ती घेतली एवढी मोठी, सीटवर ठेवली, पेटवली आणि गुडघे टेकून डोळे झाकून फादरकडे बघत जो बसला तो मेणबत्ती जळली, सीट बंद झाली. फटफटी घेऊन जो चर्चच्या बाहेर आला तो मुसलमान गारच झाला. अरे बोला ये क्या यार तुमने सब सीट की माँ बहन ये काय को किया यार. हे भांडू नका. सर्व धर्म समभाव. पुढे गेला, मशीन आली. मग मुसलमान गेला, बोला मैं जरा मुल्ला को मिल के आता हूं. दर्ग्यामध्ये गेला, मुल्ला बसला होता मोराचा पंखा घेऊन. बोला क्या है? बोला नहीं मुल्ला जी. फटफटी मारला, फटफट 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 फट. जाओ जाओ अब्दुल और ले लैंड को टक्कर मारो. जिसके पीछे खुदा है, जिसके पीछे खुदा है उसको कुछ नहीं कोई कर सकता. ख्याल है क्या? म्हणजे खुदा फक्त फटफटीच्या मागे, लेल्यांच्या मागे नाही. आला बाहेर. बाहेर गाडी घेऊन आलो. हे दोघे बघत होते काय फुटलं काय फुटलं काय फुटलं. काय नाही हो, जशी फटफटी गेली तशी आली. म्हटलं वा, दोष असावा असा. अरे काही नुकसान केलं नाही. 3 जण बसले फटफटीवर आणि किक मारतायत किक मारतायत. फटफटी चालूच होईना. तेव्हा दोघांनी नीट निरखून खाली पाहिलं, सायलेन्सर अर्धा कापला होता.